हॅलो. हॅलो. हां, मी रवी साटम बोलतोय. हां, बोल. मी भावना. भावना, तू जिवंत आहेस ना अजून? शी! हा काय प्रश्न झाला रे? तुझं आपलं काहीतरीच. नाही अगं, आपले 3 मित्र या 4 महिन्यात दगावले म्हणून बाकीच्यांना फोन करून विचारतोय. अरे पण हे काय बोलणं झालं का? असं अशुभ बोलू नये रे. बरं ते जाऊ दे. आधी कोण-कोण गेलं ते सांग? हां. अगं, परवा राजू गेला. मागच्या आठवड्यात रमा बर्वे गेली आणि 2 महिन्यांपूर्वी सुधाकर राऊत. बापरे! मला फक्त रमा गेल्याचं कळलं. पण राजू आणि सुधाकर सुद्धा? हो. राजूला हार्ट अटॅक आला आणि सुधाकरचा ॲक्सिडेंट झाला. राजूचं काही नाही रे, त्याचं लग्नही झालं नव्हतं. पण सुधाकर? हो ना गं. 2 चिल्ली-पिल्ली आहेत त्याला. फार गोड आहेत. दोघेही जुळे आहेत. तू भेटायला गेला होतास त्याच्या घरी? नाही बुवा. कशाला जायचं? माणूस संपला की सगळं संपतं. खरं सांगू का, मला ना कोणाचं सांत्वन वगैरे करता येत नाही. दुसऱ्याचं दुःख बघवत नाही. जवळचा माणूस गेला असेल तर मलाच सांत्वनाची गरज असते आणि दूरचा असेल तर वाईट जरूर वाटतं. पण अरे, पण सुधाकर तुझा जानी दोस्त ना. म्हणूनच कदाचित त्याच्या घरी जायची हिंमत नाही झाली. आपल्या माणसाचं दुःख. रवी बोलताना थांबला. 2-4 सेकंदांनंतर त्याचा हुंदका मला स्पष्ट ऐकू आला आणि दुसरा हुंदका फुटायच्या आत बहुतेक त्यांनी फोन खाली ठेवून दिला. आमच्या 3ही वर्गमित्रांसाठी शोकसभेत उभे राहतात तसं मी डोळे मिटून 2 मिनिटं उभे राहिले. हातातला फोन कानावरच आहे याचं भानही मला राहिलं नाही. त्या अंधारातून बाहेर पडताना कॉलेजमधले अनेक प्रकाशमान रंगीत क्षण माझ्या डोळ्यासमोर साक्षात उभे राहिले. रवी आणि सुधाकरचं कॉलेजमधलं नाटक. इंटर कॉलेज कॉम्पिटिशनसाठी ते नाटक गेलं तेव्हा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही 20-25 जण गेलो होतो. त्या दोघांनी आम्हाला भरपूर टाळ्या वाजवा असं सांगितलं. त्यामुळे जिथे टाळ्याच नाहीत तिथे सुद्धा आम्ही टाळ्या वाजवल्या. अर्थात ते नाटक पडलं. त्या दिवशी आम्ही या दोघांची बोलणी तर खाल्लीच, पण त्यानंतर कित्येक दिवस ते दोघं आमच्याकडे बघतही नव्हते. त्यांना वाटलं की ते नाटक पाडण्यासाठी आम्ही टाळ्या वाजवल्या. सुधाकर अत्यंत भित्र्या स्वभावाचा, कशालाही घाबरायचा. आणि रवी तसा जाम टप्पोरी. भीती म्हणजे काय हे त्याच्या खिसगणतीतच नव्हतं. याची टेर खेच, त्याला उल्लू बनव असं काहीतरी. पण अभ्यासात फार हुशार. एखाद वेळी सरांचं गणित चुकू शकेल पण रवीचं चुकणार नाही याची गॅरंटी आम्हा सर्वांना असायची. त्यामुळे आम्ही सर्वच डिफिकल्टी सोडवून घ्यायच्या नावाखाली त्याच्या आसपास रेंगाळायचो. मुलींशीच काय, पण कॉलेजमधल्या शिपायापासून प्राचार्यापर्यंत सगळ्यांशीच छान जमायचं त्याचं. एखाद्या अडदाण वृक्षाला नाजूक वेल चिकटते, त्याच्या छायेतच वाढते, फोफावते, त्याप्रमाणे रवी सुधाकरला चिकटलेला होता. तो जिथे जाईल तिथे तो असायचा. त्याला आम्ही कधी रवीचा चमचा म्हणायचो तर कधी बांडगुळ. पण हे सगळं माहीत असूनही तो दुर्लक्ष करायचा. असंच एकदा कुठल्याशा कारणाने रवी सुधाकरवर रागवला. रागवला म्हणजे त्यांनी त्याच्याशी बोलणंच बंद करून टाकलं आणि मग एकदा सुधाकर चक्क लहान मुलासारखा कॅन्टीनमध्ये ढसाढसा रडला. काय गंमत वाटली होती आम्हाला त्याच्या रडण्याची आणि त्या दोघांच्या मैत्रीची सुद्धा. आज सुधाकर नसल्याचं सांगताना रवीला भरून येणं साहजिक होतं. एक दिवशी खूप वर्षांनंतर रवी भेटला. अचानकपणे भर रस्त्यात. मी माझ्या घराकडे परतत होते आणि तो त्याच्या एका नातेवाईकाकडे घरगुती समारंभासाठी जात होता. कसा आहेस? मी विचारलं. अगदी मजेत. आणि तू? मी कशी दिसतेय? हां, जरा लठ्ठ झाली आहेस. अरे वय परतवे, थोडा फरक पडणारच ना आकारमानात. मी म्हटलं तसा तो किंचित हसला. चल घरी चल, मी इथेच राहते 5 मिनिटांच्या अंतरावर. अगं पण माझ्याकडे 5च मिनिटं आहेत. म्हणजे? काही न समजून मी विचारलं. अगं म्हणजे असं की ज्या समारंभासाठी मी 5 तासांपूर्वी तिथे पोहोचायला हवं होतं ना, तिथं मी आत्ता जातोय.
मी 5 मिनिटात तिथे पोहोचलो नाही तर माझा डायव्होर्स नक्की समज. बायकोचे नातेवाईक आहेत तिथे. हे तो बोलत असताना त्याचा मोबाईल वाजला आणि तो सॉरी पुढच्या वेळी नक्की येईन तुझ्या घरी असं म्हणत पळतच सुटला. काहीच फरक पडला नाही या माणसात, दिसण्यात आणि स्वभावातही. असं त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघताना माझ्या मनात आलं. नाही म्हटलं तरी 4-6 महिन्यांनी का होईना, पण रवी आठवणीनं मला फोन करायचा. कधी तासभर बोलायचा, तर कधी कशी आहेस एवढंच विचारून फोन ठेवूनही द्यायचा. एकदा मी त्याला फोन लावला. हॅलो रवी, अरे भावना बोलतेय. अहम भाग्यम. आज कशी काय या गरीब पामराची आठवण झाली आपल्याला? सेवकाची काही चूक तर नाही ना झाली राणी सरकार? मजाक या रवी. हे बघ, आमच्या संस्थेत एक कार्यक्रम आहे, त्यात आम्हाला फक्त गाणं नको आहे, तर त्याबरोबर लागणाऱ्या वाद्यांची आवश्यकता आणि माहितीही तू द्यायची आहेस. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1.5-2 तासांचा कार्यक्रम समोरच्या रसिकांना न कंटाळवता मनोरंजन पण करायचं आहे. जमेल ना तुला? का नाही जमणार? एकतर हा माझा सगळ्यात आवडीचा विषय आहे आणि दुसरं म्हणजे राणी साहेबांचा हुकूम मी कसा टाळणार? बरं ठीक आहे, या महिन्याची 27 तारीख चालेल? जो हुकूम. अरे बाबा, घाई करू नकोस, नीट डायरी वगैरे बघून सांग. पुढच्या आठवड्यात आम्हाला पत्रकं छापायची आहेत. हो ग बाई, हातातच आहे डायरी. फक्त कार्यक्रम 7 नंतर ठेव, कारण एक सूर्य ढळल्याशिवाय दुसरा उगवत नाही. आणि दुसरं म्हणजे उगाच हाबडे घ्यायला नको. स्वतःच्याच नावावर विनोद करत रवी म्हणाला. मी सुद्धा मनापासनं हसले. हे महाराज स्वतःला केव्हापासनं सूर्य समजायला लागले कोणास ठाऊक. मी मनातच म्हटलं, बरं ठीक आहे, आणि तुझं मानधन? मी आता व्यवहाराकडे वळले. मान दिलात फार झालं, धन नाही दिलं तरी चालेल. तुझ्याशी बोलायचं म्हणजे ना त्रासच आहे. ठीक आहे, ते मी पाहून घेईन. बाकी कार्यक्रमाचं नक्की ना? विसरू नको हां. अरे माझा शब्द आहे, म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ. असं म्हणत रवीनं फोन खाली ठेवला. ठरल्याप्रमाणे रवी आला, अगदी वेळेवर आला. कार्यक्रम झकास झाला. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच गेला. मी बोलवलेला वक्ता म्हणून गांगणबाईंनी आभार प्रदर्शनात माझंही नाव घेतलं. त्यालाही लोकांनी टाळ्या वाजवल्या. त्या क्षणी माझ्या अंगावर मुठभर मांस चढलं. त्या दिवशी महत्त्वाचा कार्यक्रम संपल्यावर चहा फराळाचा जो कार्यक्रम झाला तो त्याहीपेक्षा जास्त रंगला. बोलण्याच्या ओघात आपली जीवन कहाणी रवीनं उद्धृत केली. रवी अत्यंत गरीब घरचा मुलगा. केवळ दुसऱ्यांची मदत आणि स्कॉलरशिप यावरच तो शिकू शकला. 11वीत असताना एका घरासमोरून जाताना त्यांनी कोणाला तरी गाताना ऐकलं आणि तो मंत्रमुग्धच झाला. त्या आवाजाच्या दिशेनं खेचला गेला. तिथे खिडकीबाहेर एका दगडाआड बसून राहिला. कुणाचं घर होतं ते, कोण गात होतं, कशाचाही त्याला पत्ता नव्हता, पण त्या स्वरांनी त्याला तिथे बांधून ठेवलं. रात्री उशिरा घरी परतला तेव्हा आईनं कोणताही प्रश्न न विचारता 2 थोबाडीत ठेवून दिल्या. त्यानंतर कित्येकदा त्या स्वरांच्या दिशेनं वळणाऱ्या आपल्या पावलांना मनाच्या साखळदंडानं बांधून ठेवलं त्याने. मनानं शरीरावर मिळवलेला ताबा किती दिवस तग धरणार? शेवटी पुन्हा एका संध्याकाळी तेच घडलं. रवी मंत्रमुग्ध होऊन घरी यायचा आणि 2 थोबाडीत खायचा. हे आता वारंवार घडायला लागलं. एक दिवशी कोजागिरी पौर्णिमा होती. रवी असाच रात्री उशिरा परतला. त्या दिवशी आईने अजिबात मारलं नाही, पण रवीच्या डोळ्याला डोळा भिडवून ती उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, काळजी होती. त्या दिवशी रवी स्वतःहून तिला म्हणाला की आई, तुझा मुलगा रात्री उशिरा परततोय याचा अर्थ तो वाममार्गाला लागलाय असं अजिबात नाही. वेळ आल्यावर मी कुठे जातो ते तुला नक्की सांगीन, खात्री बाळग. आईनी रवीला पोटाशी धरलं आणि पोटभर रडून घेतलं. कोजागिरीचा तो पूर्ण चंद्र अजूनच उजळून निघाल्यासारखा वाटला रवीला. 8-10 दिवसांनंतर रवी असाच खिडकीबाहेर बसून गाणं ऐकत होता. आणि नकळतपणे तो कधी गुणगुणायला लागला त्याचं त्यालाही कळलं नाही. त्याचा आवाज ऐकून असेल कदाचित. त्याचे केस धरून खिडकीकडे वरच्या दिशेला कोणीतरी त्याला ओढलं आणि ओरडलं, काय करतोयस इथे? चोरी करायला लपलायस? थांब, पोलिसांनाच बोलवते.
कशी तरी मान वळवून त्याने खिडकीकडे बघितलं. अनपेक्षितपणे सगळं घडल्यामुळे तो घाबरला होता. एका हातानं केस आणि दुसऱ्या हातानं शर्टची कॉलर धरलेली ती बाई अत्यंत नाजूक चणीची होती, पण तिच्यात प्रचंड ताकद होती. रवी थरथर कापायला लागला आणि म्हणाला, "क्षमा करा, मी इथे तुमच्या खिडकीखाली बसलोय हे खरं असलं तरी तुमच्या कुठल्याही स्थायी मालमत्तेकडे मी अजून ढुंकूनही पाहिलं नाही. आणि हां, चोरीचं म्हणाल तर ते खरं आहे. गुरूंच्या गळ्यातली सुरेल तान चोरायचा प्रयत्न करतोय." इतकं बोलून त्याला धाप लागली आणि असं बोलायला सुचलं कसं याचंही त्याला नवल वाटलं. क्षणार्धात बाईंनी केस आणि कॉलर सोडली. तीही अचंबित झाली. काय बोलावं ते तिलाच कळेना. त्याच्या डोळ्याला डोळा भिडवून ती उभी राहिली आणि आदेश दिला, "तिथेच थांब." रवी पाय रोवून तिथेच उभा राहिला. ती भराभर घराबाहेर आली. तिच्या उजव्या हाताच्या पंजानं तिने रवीचा डावा हात धरला आणि जवळजवळ ओढतच ती त्याला घरात घेऊन गेली. बैठकीत मंद प्रकाशात काहीतरी गूढ वाटावं असं वातावरण होतं. समोर तेजपुंज गुरूंचा चेहरा, भव्य कपाळावर उठून दिसणारा रेखीव चंदनाचा टिळा, त्यांच्यासमोर त्याच्यापेक्षा वयानं कितीतरी लहान असणारे 2 शिष्य. एखादी झंकारणारी तार मध्येच तुटावी तसं अस्वस्थ होऊन ते रवीकडे पाहायला लागले. त्यांच्या डोळ्यातली भावना वाचायची हिंमत त्याच्यात नव्हती. तो खालमानेनं उभा. बाईंनी हात घट्ट धरल्यामुळे बोटातलं रक्त साकळल्यासारखं झालं होतं. बाई घरातून घाईघाईनं बाहेर आणि आत आल्यामुळे त्यांचीही थोडीशी दमछाक झालेली. कोणी कुणाशीच 5 मिनिटं बोललं नाही. "हा आपल्या खिडकीबाहेर बसून तुमचं गाणं ऐकत होता." बाईंनी गौप्यस्फोट केला. रवीनं नजरेबरोबर मान अजूनच खाली झुकवली. त्याच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे बघून गुरूंना काय वाटलं कोणास ठाऊक. त्यांनी अलगदपणे तंबोरा बाजूला केला आणि ते धीर गंभीर आवाजात म्हणाले, "इकडे ये बाळ." रवीला अजूनही त्यांचा बाळ हा शब्द आठवतोय, कारण हे सांगताना रवीनं मोठा पॉज घेतला आणि म्हणाला की इतक्या प्रेमानं तर आईनं सुद्धा त्याला कधीच बाळ म्हटलं नव्हतं. बाळ या शब्दातली प्रेमभावना काही वेगळीच होती. तो गुरूंच्या दिशेनं आपोआप ओढला गेला. "इथे बैस." उजव्या हाताची 5ही बोटं उलगडून त्यांनी स्वतःच्या बाजूची जागा त्याला दाखवली. अंग आकरसून घेत तो तिथे निमूटपणे बसला. गुरूंनी मायेनं अलगद त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला, त्यामुळे रवी बराच सावरला. "गाणं आवडतं?" गुरूंचा पहिला प्रश्न. "खूप." रवी धीटपणे म्हणाला. "शिकायचंय?" "मनापासून." "गुरुदक्षिणा काय देशील?" "कातड्याचे जोडे करून घालीन तुम्हाला." शाळेत कधीतरी शिकलेलं ते वाक्य त्या क्षणी त्याला आठवलं बहुतेक. गुरु किंचित हसले आणि म्हणाले, "तू जे काही म्हणालास त्याचा अर्थ माहिती आहे?" तो गप्प. काहीतरी चुकल्याची जाणीव झाली त्याला. "नाव काय तुझं?" "नाव रवी. रवी साटम." "माझं नाव माहिती आहे?" गुरूंची प्रश्नार्थक मुद्रा. नाही." "ठीक आहे, उद्यापासनं आत येऊन बसत जा." त्यांनी प्रथमच गुरूंच्या चेहऱ्याकडे बघितलं. त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य होतं. त्या क्षणी कोणत्या भावना दाटून आल्या ते त्याला आठवत नाही. फक्त तो तिथून उठता उठता हो म्हणाला आणि पडत्या फळाची आज्ञा घेऊन तिथून सटकला. न जाणो पुढच्या क्षणी त्यांचा निर्णय उगाचच बदलायचा. स्वतःच्या घरात शिरल्यावरही त्याचे पाय कितीतरी वेळ थरथरत होते, अंग घामेजून गेलं होतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस आपोआप गुरुजींच्या घराकडे रवीचे पाय वळले. गुरुजींनी काही मंत्र म्हणत त्याच्या हाती गंडा बांधला. त्या दिवशी गुरुमाऊली मात्र त्याच्याकडे बघून गोड हसत होत्या.
त्यांनी घरातून कुठलासा गोड पदार्थ आणला, आपल्या हातानं त्याच्या तोंडात भरवला आणि मग इतर 2 शिष्यांनाही दिला. तो त्या दिवशी वेगळ्याच धुंदीत तिथे बसून राहिला. पण गुरुजींनी काय शिकवलं ते काही त्याच्या डोक्यात शिरलं नाही. ते 2 शिष्य तिथून गेल्यावर रवी तिथेच रेंगाळला. गुरुजींच्या लक्षात आलं. ते नजर वर करत म्हणाले, "काही विचारायचं आहे का बेटा?" गुरुजी पुढे काय बोलावं ते त्याला सुचेना. "बोल बेटा, बोल." "गुरुजी." तो परत गप्प. "मला वाटतंय की तुला काय सांगायचंय ते बहुधा कळलंय मला." गुरुजी शांतपणे पण एकेका शब्दावर जोर देत म्हणाले. त्यांनी फक्त प्रश्नार्थक नजरेनं त्यांच्याकडे बघितलं. "तू आता निवांत घरी जा. चिंता करू नकोस." गुरुजी जागेवरनं उठत म्हणाले. मग त्यानं न बोलता घराचा उंबरठा ओलांडला आणि त्याच्या मनात पुन्हा काय आलं कोणास ठाऊक, पण तो झरकन मागे वळला आणि घरात शिरला. गुरुजींच्या पायावर डोकं ठेवलं आणि घडाघडा बोलायला लागला. "गुरुजी, गुरुजी, मी तुम्हाला अजिबात फी देऊ शकत नाही." या पलीकडे काही बोलायची ताकद त्याच्याकडे नव्हती. फक्त त्याचे दोन्ही डोळे झर्र वाहायला लागले. "अरे पण एका शब्दानं तरी मी तुला त्याबद्दल विचारलं का?" गुरुजी म्हणाले. खरं तर त्याचे कपडे, त्याच्या फाटक्या चपला, त्याची कृश अंगकाठी, पुरेशा अन्नाअभावी निस्तेज दिसणारा त्याचा चेहरा तो किती गरीब होता हे न सांगता दाखवून देत होता. तो कितीतरी वेळ हुंदके देत त्यांच्या पायाशीच बसून राहिला आणि गुरु त्याच्या डोक्यावरनं मायेनं हात फिरवत राहिले. गुरुमाऊली मात्र हे सर्व पाहून स्तब्ध झाल्या. मग त्यांचेही डोळे भरून वाहायला लागले. काही वेळानंतर गुरुजींनी आपल्या हातानं त्याची हनुवटी वर उचलली आणि त्याच्या डोळ्याला डोळा भिडवून म्हणाले, "रवी, एक लक्षात ठेव. या घरात, या इथे वाहिलेले तुझे हे अश्रू पहिले आणि शेवटचेच. यानंतर आपण एकमेकांशी अश्रूंद्वारे संवाद साधणार नाही, तर फक्त संगीताच्या माध्यमातूनच आपण संवाद साधणार आहोत, कळलं?" त्यानं मान डोलावली. मन पिसासारखं हलकं झालं. तरंगतच तो घरी पोहोचला. चांगलाच उशीर झाला होता, पण आईने त्याबद्दल टोकलंही नाही. उलट किंचित हसून ती त्याच्या केसातनं हात फिरवून गेली. महाविद्यालयीन शैक्षणिक शिक्षणाबरोबर रवीचं संगीत शिक्षण चालू होतं. आजूबाजूला राहणाऱ्या मुलांसोबत भच्या सर्व शिव्यांनी बोलायला सुरुवात करणाऱ्या रवीच्या तोंडातून सर्व शिव्या, अपशब्द आपोआप गळून पडले. एक चांगला माणूस म्हणून तो घडत गेला. खूप मित्र जोडले, अनेक गाण्यांच्या मैफिली ऐकल्या. कॉलेजमध्ये, आंतर कॉलेज स्पर्धेमध्ये तो भाग घ्यायला लागला. कार्यक्रमात गुरुजींबरोबर तंबोऱ्यावर बसता बसता त्याला हळूहळू बाहेरच्या संस्थांचे कार्यक्रम मिळायला लागले. अभ्यासात रवी हुशार होताच, पण त्याची संगीतातली प्रगती बघून आईच नव्हे तर शेजारपाजारचे, मित्रमंडळी, नातेवाईक यांनाही त्याचं कौतुक वाटायला लागलं. बघता बघता रवी पोस्ट ग्रॅज्युएट झाला आणि संगीत विशारद सुद्धा. गुरुजींना आपण काही देत नाही याची खंत मनात होती. गुरुजींनाही ते जाणवायचं. पण मग मुद्दामच कधी त्याला दळण आणायला पाठवायचे, कधी झाडांना पाणी घालायला सांगायचे. वर्षातून 3-4 वेळा घर सफाईही करून घ्यायचे. संगीत विशारद पदवी मिळाल्यानंतर रवीला 2 शिष्य मिळाले आणि अनेक कार्यक्रमातून बऱ्यापैकी पैसा मिळायला लागला. रेल्वे खात्यात नोकरी लागली. त्यामुळे हातात 4 पैसे खुळखुळायला लागले. गुरुजींना काहीतरी देण्याची त्याची इच्छा आता पूर्ण होणार होती. तो गुरूंकडे गेला. "गुरुजी." बोल, कसं काय चाललंय तुझं?" आपल्या आवडत्या शिष्याची प्रगती गुरूंच्याही कानावर पडत होती, पण त्याच्या तोंडून त्यांना ते सर्व ऐकायचं होतं. कितीतरी वेळ रवी बोलत होता, गुरु ऐकत होते. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. ते पाहून रवीचाही आवाज दाटला, डोळे भरून आले. "क्षमा करा गुरुजी,
इतकी वर्ष या अश्रूंना रोखलं, आज वाहू द्या त्यांना. मला हे रोखणं अशक्य आहे. रवी बोलत होता. गुरुजी आणि गुरुमाऊली शांतपणे ऐकत होते. रवीनं खिशात हात घातला आणि एक पाकिट गुरुजींच्या समोर धरलं. गुरुजींनी इलेक्ट्रिकचा शॉक बसावा इतक्या झटक्यात हात मागे घेतला. गुरुजी, गुरुदक्षिण आहे. काही चुकलं का माझं? नाही बाळ, तुझं काही चुकलं नाही, पण मला तुझ्याकडून हे पैसे नकोत. फक्त मी जे मागेन ते देऊ शकशील तू? गुरुजी रवीकडे रोखून बघत होते. मागून तर पहा, रवी ठामपणे म्हणाला. तुझ्याकडे जर कोणी गरीब शिष्य आला तर तू त्याला फुकट शिकवशील. बास, इतकंच? मी तुम्हाला वचन देतो की यापुढे कोणत्याही शिष्याकडनं मी काहीच घेणार नाही. मला निःशुल्क मिळालेलं ज्ञान मीही निःशुल्क शिष्यांपर्यंत पोहोचवीन. रवी बोलता बोलता थांबला. त्याचा आत्मविश्वास सचोटी पाहून गुरुही भारावले. गुरुजी, आता माझ्याकडे एक चांगली नोकरी आहे. माझा पगार माझ्यासाठी, माझ्या संसारासाठी पुरेसा आहे. तुम्ही मला दिलेलं ज्ञान मी सत्कर्मी लावणार. तुमचा वारसा मी पुढे चालवणार. माझ्यावर विश्वास ठेवा. रवी परत परत तेच बोलत राहिला. गुरुजी ऐकत राहिले. त्यांना खात्री पटली आणि रवीनंही त्यांना दिलेला शब्द पाळला. रवीला आता शांत झोप लागू लागली. काही दिवसातच गुरु कालवश झाले. रवी गुरुमाऊलींना भेटायला गेला नाही. त्याचं त्याला आजही दुःख आहे, पण तो त्याचं समर्थन करू इच्छित नव्हता. खरं तर आमच्या महिला मंडळाच्या कार्यक्रमानंतरचा हा कार्यक्रम कुठल्याही वेळापत्रकात नव्हता. रवी तासभर बोलत होता आणि आम्ही सगळ्या जणी निशब्द होऊन त्याची कहाणी ऐकत होतो. रवीचं एक वेगळं रूप मलाही तितकंच नवीन होतं. त्यानंतर रवीकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलला. म्हणजे नुसता एक मित्र यापलीकडे जाऊन त्याच्यात एक आदर्श, आदरणीय व्यक्ती मला दिसायला लागली. रवीचं लग्न झालं ते कोर्टात. 2 सह्या आणि 1 शिक्का. तसंही कुठलीही छान चौकी त्याला रुचणारी आणि परवडणारी नव्हती. जेमतेम 1 रूमचं घर त्यांनी मुंबईच्या एका टोकाला म्हणजे विरारला घेतल्याचं ऐकिवात होतं. निधी म्हणजे त्याची पहिली मुलगी. तिच्या जन्मानंतर वर्षभरानं त्याच्याकडं फोन आला तेव्हा त्याने नंबर कळवला होता. निधीच्या जन्मानंतर 5 वर्षांनी ऋषिकेश जन्माला तेव्हा रवीनं फोन करून त्याचं चौकोनी कुटुंब पूर्ण झाल्याचं कळवलं होतं मला. तसा बायको सोडून सगळ्या विषयांवर बोलायचा तो. खरं तर त्याच्या बायकोला भेटायची संधी कधी चालून आली नाही, परंतु निधी आणि ऋषिकेशला घेऊन एका मित्राच्या मुलाच्या वाढदिवसाला जाताना रस्त्यात भेटला होता मला. मुलांना मी जेव्हा गाण्याबद्दल विचारलं तेव्हा बिलकुल गाणं शिकत नाहीत कार्टी असं लटक्या रागानं तो म्हणायलाचंही मला आठवत आहे. त्या दिवशी सर्कशीला चालण्याबद्दल मुलांनी फार हट्ट केला. त्यांच्या हट्टापुढे माझं काही चालेना. तसं मलाही सर्कस बघून बरीच वर्ष उलटली होती. निमित्तानं आम्ही सर्व सर्कसला गेलो, बसलो. बघते तर काय, बाजूला देवांग बायको मुलाला घेऊन आलेला. म्हटलं चला त्या निमित्तानं आज देवांगशी मनसोक्त गप्पा मारूया. अरे भावना, तू एकटीच? देवांग माझ्या आजूबाजूला बघत म्हणाला. अरे एकटी कशी? ही दोघं आहेत ना बरोबर. मी मुलांच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं, मुलांसाठीच आपण सर्कसला येतो. मी तुझे हे कुठं आहेत ते विचारलंय. मला नीट कळावं म्हणून हे या शब्दावर जोर देत देवांग म्हणाला, ते टूरला गेलेत. बघ देविका, भावना कशी एकटी आली आहे. मुलांना सर्कस दाखवायला घेऊन आली एकटी. नाही तर तुला मी लागतो हत्तीसारखं तुझ्या पुढे झुलायला. सर्वांग हलवत देविकाकडे बघत देवांग हे म्हणाला तेव्हा आम्ही सगळे जोरजोरात हसायला लागलो. देवांगनं स्वतःच्या शरीराला दिलेली उपमा योग्यच होती. गप्पा गोष्टी करता करता शेवटी विषय कॉलेजकडे वळला. एव्हाना सर्कसही सुरू झाली होती. अरे रवी कसा आहे रे? मी देवांगला विचारलं. रवी
रवी म्हणजे रवी साटम ना? तो 4 महिन्यांपूर्वी गेला. गेला? म्हणजे? कळून सुद्धा माझ्या मुखातनं हे वाक्य आपोआप आलं. गेला म्हणजे मेला. देवांग म्हणाला आणि ते ऐकून माझ्या घशाला कोरड पडली. डोळे भरून आले. पुढे काय बोलावं ते दोघांनाही कळेना. मग समोर सर्कशीच्या रिंगणाकडे पाहिलं. रिंगणात घोडे एकामागून एक गोल फिरत होते. मुलं खदखदून हसत होती. माझ्या मनःपटलावर रवीच्या जीवनातल्या एक एक घटना क्रमाक्रमानं फिरायला लागल्या. दोन्ही तळहात मी डोळ्यांवर ठेवले. कितीतरी वेळ मी आतल्या आत हुंदके देत होते. मुलं थोडीशी डिस्टर्ब झाली. 6-7 वर्षांची देवांगची मुलगी सोनाली गालातल्या गालात हसत म्हणाली, काकू घाबरायचं नसतं, ही सर्कस आहे. मी फक्त तिच्याकडे कटाक्ष टाकला. देवांग म्हणाला, भावना तुला खरंच माहिती नव्हतं? नाही रे, तुझ्याकडूनच ऐकलं. रवीनी आत्महत्या केली. काय? आता मात्र मी जवळजवळ किंचाळले. हा माझ्यासाठी मोठा धक्का होता. एव्हाना चारी बाजूंनी आग पेटलेल्या रिंगणातनं एक माकड उडी घेत होता. आई, अगं किती हुशार आहे ना ते माकड. माझ्या ओढणीला घट्ट धरून लतिका मला सांगत होती. माकड सुद्धा मरणाला घाबरत नाही आणि रवी जगण्याला घाबरला. मी मनातच म्हटलं. जगण्यासाठी सर्कशीतल्या लहानग्या पोरी मरणप्राय कलाकृती सादर करत होत्या आणि ते पाहताना मुलांनी घाबरू नये म्हणून बाजूला जोकर चित्रविचित्र हातवारे करत त्यांना हसवत होते. सर्वच मला विचित्र वाटायला लागलं. इतक्या वाईट परिस्थितीत जिद्दीनं जगलेल्या रवीनं आपल्या हातानं आपलं मरण ओढवून घ्यावं यामागे काय कारण असू शकतं? मीही देवांगला मुद्दामच आत्महत्येचं कारण विचारलं नाही. ही सर्कस केव्हा संपेल असं मला झालं. सर्कशीतलं एक एक पात्र शेवटचा हात हलवत विंगेत परतायला लागलं. प्राणी, जोकर, रिंगमास्टर सगळे गेले. शेवटी जीवन म्हणजे सर्कसच ना. काम झालं की विंगेत जायचं. नव्या जोमानं, नव्या उत्साहानं, तोंडावर रंगरंगोटी करून, रंगीबेरंगी चकचकीत कपडे घालून पुढच्या प्रयोगाला हसतमुख बाहेर यायचं, ते नवीन आलेल्या प्रेक्षकांना हसवण्यासाठी. तेच जुने विनोद, त्याच जुन्या कलाकृती पुन्हा पुन्हा सादर करायच्या. पण रवी जीवनातल्या अशा कोणत्या खोट्या रंगरंगोटीला कंटाळला? कोणत्या झगमगाटाला बघून त्यांनी कायमचे डोळे मिटले? अशी नेमकी कोणती गोष्ट घडली की रंगमंच सोडून विंगेत परतला, कधीही बाहेर न येण्यासाठी? मला आज रवीचा शेवटचा फोन आठवला. भावना, जिवंत आहेस ना अजून? श्रोते हो, ही होती प्रतिभा सराफ यांची सलग 5 दिवस या कथासंग्रहातली कथा, तू जिवंत आहेस ना अजून. श्रोते हो, कथा तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंट करा. हा व्हिडिओ मित्रपरिवारात, नातेवाईकात सर्वत्र शेअर करा आणि त्यांनाही माझ्या वतीनं चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा. आत्ता वरती उजव्या बाजूला जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक केलं की चॅनल सबस्क्राईब करता येईल. चला श्रोते हो, पुन्हा भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.